नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? ठीकच असाल. मी पण ठीकच आहे. मी आली आहे पवनी वैजेश्वर घाट इथे आलेली आहे माझ्या आजी सासूची राख विसर्जन करण्यासाठी. तर म्हटलं चला मंदिर पण पाहिलं पाहिजे कसं आहे तर. आणि बघा तुम्ही पण कसं मंदिर आहे, तर एवढं सुंदर मंदिर आहे की खूपच. इथं पावती वगैरे तुम्ही दान वगैरे करू शकता. आणि हे सगळे राख विसर्जन करून आल्यानंतर इथं जेवण वगैरेचं अरेंजमेंट राहतो. तुम्ही ऑर्डर देऊ शकता. जेवण वगैरे रेडीच राहतो. म्हटलं बेल पण वाजवली पाहिजे. आतमध्ये गेलं तर दर्शन वगैरे घेऊया. सगळेजण तुम्ही भोलेनाथाचे दर्शन घ्या. दानपेटी पण ठेवली आहे समोरच. कोणाला जर इच्छेनं दान करूशा वाटलं तुम्ही दान करू शकता. मग सगळ्यात पहिलं तुम्हाला दर्शन भेटतील राधाकृष्ण, म्हणजे सगळं देवी देवताचे दर्शन तुम्हाला इथंच मिळून जातील. विठ्ठल रुक्माई, बजरंगबली. एवढं सुंदर घाट आहे मित्रांनो की खूपच जबरदस्त. मला तर खूप आवडलं. आता तुम्हाला आवडलं की नाही आवडलं ते कमेंट करून सांगाल. चला आणखी परत आतमध्ये पण आहे शंकर भोलेनाथ. बघा किती सुंदर आहे मित्रांनो. चला बाहेर निघूया. तुम्हाला दर्शन काय आहे तुम्ही सांगा. मला तर खूप आवडला मित्रांनो. गणपती बाप्पा. आणि परत इकडं जागा वगैरे एवढी सुंदर आहे, बसायसाठी वगैरे अरेंजमेंट आहे. जर तुम्हाला कोणाचं जर विसर्जन वगैरे करायचं असेल किंवा आपल्या आजोबाचे किंवा कोणाचे पण, तुम्ही ह्या घाटावर येऊ शकता. एवढं सुंदर घाट आहे. पवनी इथे आहे, भंडारा जेवढं पवनी इथं आहे मित्रांनो. खूप जबरदस्त आहे. नक्की एकदा तरी या. जरुरी नाही आहे की तुम्ही राख विसर्जनासाठी चालले तर तेव्हाच येऊ शकता, म्हणून तुम्ही असे पण येऊ शकता पायासाठी. खूप सुंदर आहे. बंद करून गेला आहे. आतमध्ये नाही पाहू देत आपल्याला.